नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या जीवनासंबंधी. जयश्री गडकर यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1942मध्ये कणसगिरी, कर्नाटक येथे झाला होता. जयश्री गडकर प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीतील दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक होत्या. लहानपणीच त्या मुंबईत आल्या. खेतवाडीतील महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. गिरगावच्या राम मोहन हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आणि गाण्याची आवड होती. त्यांनी मास्टर नवरंग यांच्याकडे 10 वर्ष गाण्याची तालीम घेतली. त्यांनी कथ्थक नृत्यांचे प्रशिक्षणही घेतले होते. हौशी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. जयश्री गडकर यांचा रुपेरी पडद्यावरचा प्रवेश बालकलाकार म्हणून झाला. व्ही शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे 1955 या गाजलेल्या चित्रपटातील नायिका संध्या यांच्याबरोबरच्या एका समूहनृत्यात भाग घेण्याची संधी जयश्रीबाईंना मिळाली. रशियाचे नेते निकित क्रुश्चॉव हे भारत भेटीवर आले असताना त्यांच्यासाठी पुण्यात सादर केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी लटपट लटपट तुझं चालणं या गाण्यावर नृत्य केले. त्याची छायाचित्रे दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी पाहिली आणि त्यांना दिसतं तसं नसतं 1956 या चित्रपटात त्यांनी जयश्री गडकर यांना नृत्याची संधी दिली. हा त्यांच्या खऱ्या अर्थाने पदार्पणाचा चित्रपट ठरला. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जोई. प्रसिद्ध चित्रपटकर्मी भालजी पेंढारकर यांची निर्मिती असणाऱ्या राजा परांजपे दिग्दर्शित गाठ पडली ठकाठका 1956 या चित्रपटात जयश्रीबाईंना पहिल्यांदा नायिका म्हणून संधी मिळाली. या चित्रपटात बाबूराव पेंढारकर, राजा गोसावी, सूर्यकांत, रमेश देव, गणपत पाटील अशा दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केले. यानंतर राजा गोसावींबरोबर त्यांनी आलिया भोगासी 1957 हा चित्रपट केला. त्यांना पुढे सांगताय का 1959 या तमाशाप्रधान चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका मिळाली. या चित्रपटामध्ये हंसा वाडकर, चंद्रकांत, सूर्यकांत, रत्नमाला आणि वसंतराव पेहलवान अशा आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करताना जयश्रीबाईंच्या अभिनयाचा कस लागला आणि व्यक्तिरेखा दुय्यम असूनही त्यातल्या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचे नाव एकदम प्रकाश झोतात आले. हा चित्रपट खूप गाजला. 16वं वर्ष धोक्याचं ग, 16वं वर्ष धोक्याचं. पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात 132 आठवडे चालून त्यांनी विक्रम केला. त्यातील बुगडी माझी सांडली ग हे गाणे विशेष गाजले. त्यानंतरच्या त्यांच्या सवाल माझा ऐका 1961 व मल्हारी मार्तड 1965 या तमाशाप्रधान चित्रपटांना खूप प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. या 2 चित्रपटातील 16वं वर्ष धोक्याचं, कसं काय पाटील बरा आहे का, फड सांभाळ तुऱ्याला गाला, पदरावरती जरतारीचा मोर नाच राहावा ही लावणी नृत्य खूप गाजली. जयश्रीबाईंवरचा तमाशा प्रधान चित्रपटांची नायिका हा शिक्का पुसून टाकून कारकिर्दीला नवे वळण देणाऱ्या अनंत माने दिग्दर्शित मानिनी 1961 या कौटुंबिक चित्रपटात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्या नायिकेचे काम केले. गरीब पण स्वाभिमानी अशा मालतीची भूमिका त्यांनी त्यात यशस्वीपणे साकारली. या चित्रपटातील खोप्यामधील खोपा, अरे संसार संसार, मन वढाय वढाय ही गाणी खूप गाजली. मोहित्यांची मंजुळा ह्या ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी पुरुष वेश धारण केला. स्वराज्याच्या रक्षणार्थ लढाईत उतरलेली मराठमोळी वीरांगणा साकार केली. साधी माणसं हा त्यांचा गाजलेला एक सामाजिक चित्रपट. त्यात त्यांनी व्यवसायाने लोहाराचे काम करणाऱ्या, सामान्य वाटणाऱ्या पण मनाने खंबीर अशा स्त्रीची भूमिका केली. फसवणूक झालेल्या पतीच्या मागे त्याच्याचे एकनिष्ठ राहून अनेक संकटांना सामोरे जाताना तिची झालेली ससेहोलपट परिणामकारकतेने रंगवली. या चित्रपटात लता मंगेशकर यांनी आनंदवन या नावाने संगीत दिले होते. ऐरणीच्या देवा तुला वाट पाहून जीव हिणला,
माळ्याच्या माळ्यामध्ये, राजाच्या, रंगमहाली सोन्याचा बाई पलंग, नको देवराया अंत आता पाहू इत्यादी या चित्रपटातील गाणी आणि जयश्रीबाईंचा अभिनय इत्यादीमुळे हा चित्रपट यशस्वी झाला. जयश्री गडकर यांनी ओघाची संसारक, कलंक शोभा, पवनकाठचा धोंडी, घर गंगेच्या काठी इत्यादी सामाजिक चित्रपटात, याला जीवन ऐसे नाव, पैशाचा पाऊट इत्यादी विनोदी चित्रपटात, उतावळा नारद, सुभद्रा हरण, गोपालकृष्ण, तुलसी विवाह इत्यादी पौराणिक चित्रपटात यशस्वी भूमिका वठवल्या. धोक्याचं ग 16 वरीस धोक्याचं.